पुण्यातून पुणे महानगरपालिकेकडून होणाऱ्या दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये जीबीएसचे रुग्ण वाढताना दिसतात। या आजारावरील उपचार महागडे असून सर्वसामान्यांना परवडणारे नाहीयेत। न्यूज 18 लोकमतने या विरोधात आवाज उठवत पुणेकरांची मोफत उपचारांची मागणी आपल्या बातमीद्वारे मांडलेली होती। या बातमीची दखल घेत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांनी याची दखल घेतली आहे। दादांनी जीबीएसच्या रुग्णांवरती मोफत उपचारांची घोषणा केलेली आहे। पिंपरी चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण तर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएसच्या रुग्णांवरती मोफत उपचार केले जाणार आहेत। तर खासगी हॉस्पिटलमध्ये पालिकेच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत मोफत उपचार केले जाणार आहेत। मोफत उपचारांसोबतच जीबीएसच्या रुग्णांना दिलं जाणारं इम्युनोग्लोबुलिन हे महागडं इंजेक्शन देखील पुणे महानगरपालिका खासगी हॉस्पिटल्सना मोफत देणार आहे। अजित पवारांच्या घोषणेनंतर रुग्णांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत। या आजारासाठी होणारा खर्च मोठा आहे, शिवाय बरं झाल्यानंतर सुद्धा 6 महिने काळजी घ्यावी लागणार आहे। त्यामुळे आजारापेक्षा सावधगिरी बाळगणं हे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। आता आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजाराने पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे अशा प्रकारचा निर्णय झाला। मोफत उपचार द्यायचे, कारण नाही म्हटलं तरी गरीब वर्गाला कधी कधी उपचार करणं परवडत नाही। नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं हे कॉर्पोरेशनची पण जबाबदारी असते, राज्य सरकारची पण जबाबदारी असते। मेन पाणी हा मुद्दा आहे आणि म्हणून त्यांनी आवाहन केलेलं आहे कुठेही जरी तुम्ही पाणी पित असला तर पाणी पूर्णपणे उकळून प्या असं सांगितलेलं आहे। त्याच्यावर काही भागामध्ये आपण तशा पद्धतीने आणि मी आता प्रेस नोट पण काढायला दोन्ही आयुक्तांना सांगितलेलं आहे। आम्ही सर्वच मंडळीने गेल्या वर्ष 2 वर्षां 3 वर्षांपासून सातत्याने केलेल्या पाठलागानंतर महात्मा फुले आरोग्योदय योजना जी आपली राज्य शासनाची योजना आहे याच्यामध्ये सुद्धा आपण याचा समावेश केला की ज्याच्यामध्ये 2 लाख रुपयेपर्यंतचा आपण त्यांना कव्हरेज देतोय। या उपरही या विषयामध्ये डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना आपण सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं अनावश्यक जर बिल कुठलं हॉस्पिटल घेत असेल तर त्याच्यावरती सुद्धा योग्य ती उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत। सगळ्या हॉस्पिटल्सना सुद्धा सूचना देऊ, आरोग्य विभागाच्या सगळ्या टीम्सना सूचना देऊ, अनावश्यक अशा पद्धतीनं कुठेही खर्च अथवा अनावश्यक अशा पद्धतीची बिलं कुणीही आकारण्यात यावं आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना आपण सूचना देऊ। एक जे इंजेक्शन दिलं जातं इम्युनोग्लोबुलिन नावाचं जे काही इंजेक्शन आहे हे थोडं महाग आहे आणि एकूणच या उपचारावरती या सर्व नागरिकांचा आमच्या रुग्णांचा खूप खर्च होत आहे आणि म्हणून महानगरपालिकेने याच्यामध्ये या आजारासाठी त्वरित वैद्यकीय मदत आपण उपलब्ध करून दिली पाहिजे अशा सूचना मी माननीय आयुक्तांना या ठिकाणी दिल्या होत्या। दरम्यान तक्रारदारांनी न्यूज 18 लोकमतच्या टीमचे आभार मानलेत। बघूया। या आजारातील पेशंट लोकांना जी जास्त बिलं आली होती 10 लाखापर्यंत 12 लाखापर्यंत 4 लाखापर्यंत या सगळ्या बिलांच्यावर न्यूज 18 लोकमतने अतिशय चांगला रिपोर्ट दिला होता। त्याची दखल सरकारतर्फे घेतली गेली। त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री यांच्या कानावर आम्ही ही गोष्ट घातली। त्यांनी आयुक्तांना सांगून या ठिकाणी अशा सर्व पेशंटचा खर्च सरकारी हॉस्पिटलमध्ये व्हावा यासाठी पुणे महापालिकेच्या वतीनं पुढील काळात अशा पेशंटवरती सरकारी हॉस्पिटलमधून हा सर्व खर्च होणार आहे। यासाठी न्यूज 18 लोकमतचे व पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत। धन्यवाद। या उपचाराचा खर्च लाखांच्या घरात असल्यामुळे तो परवडणारा नव्हता। न्यूज 18ने ही व्यवस्था व्यथा शासन दरबारी मांडली, तसेच शासनाने जीबीएस उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी सरकारचे आणि न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो। न्यूज 18 लोकमतने कालच या ठिकाणी बातमी प्रसिद्ध केली आणि आज महाराष्ट्र शासनाने अशा पेशंटचे सर्व उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आणि न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार मानतो। आणि यानंतरची बातमी चिंता वाढवणारी आहे। पुणे शहरामध्ये गुलेन बॅरे सिंड्रोम झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे।
मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरामध्ये असणाऱ्या DSK विश्व या ठिकाणी वास्तव्याला होता. GBSमुळे तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केलेलं होतं. मृत रुग्ण CA असून एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होता. तर आपण बघतोय आता याचे परिणाम दिसायला लागलेले आहेत. आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय पुण्यामध्ये या आजाराची सुरुवात झालेली आहे. त्याचे उपचार सुद्धा महागडे असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर अनेकांना हा आजार झाल्यानंतर त्यांच्यावरती रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. पुण्यातून ही बातमी येते. पुण्यामध्ये एका तरुणाचा या आजारामुळे मृत्यू झालेला आहे. तर GBS साठी काय काळजी घ्यावी ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया. यासाठी पाणी उकळून पिणं गरजेचं आहे. पाणी हे गाळून पिलं पाहिजे. तसंच उघड्यावरील आणि शिळं अन्न हे खाणं टाळलं पाहिजे. हातापायांच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणं गरजेचं आहे. तसंच इतर आजारांकडे दुर्लक्ष करू नका असं सुद्धा आवाहन केलं जात आहे.